मांडव विकास हे दोन बॅटर आहेत पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए संघाच्या माध्यमातून दोन्ही इन्फॉर्म बॅटर आहेत. ठाणे परिसरातील हा संघ आपण पाहतोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल या दोन्ही संघाच्या माध्यमातून. पहिल्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक पहिल्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सत्र चालू आहे. पहिल्या फेरीतील अंतिम मॅच, अंतिम लढत. जबरदस्त बिग मॅच, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये. कामन वर्सेस पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए. पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. स्ट्राईक एंडला रोशन उंबरसाडे असेल. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस ऑप्शनच्या भरपूर बाहेर. बॉलच्या तळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक अवंतर धाव. अवंतरच्या साह्याने अकाउंट ओपन झालेला आहे. पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए या संघाचा चांगला लाईन, चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल. चेतन बरफ या बॉलरला बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अतिशय जबरदस्त फटका. बॅटरच्या रडार मध्ये चेंडू टाकला होता. बॉलर चेतन याने बॉल आणि त्या बॉलला पाठवलेला आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. भूषण आहे त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण. भूषण आहे त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 12 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. 4 बॉल टाकून दिलेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. चेतन बरफ भरपूर धावा एकंदरीत त्याने खर्च केलेले आहेत. या 4 बॉल मध्ये 2 बॉलचा खेळ बाकी असेल. कमबॅक करावे लागेल. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण करावे लागेल. पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए संघाला रोखायचं असेल तर कामन संघाला दर्जा मात्र वाढवावा लागेल. आपल्या या नक्कीच बॉलिंगचा डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. रनअप मध्ये मिस्टेक, प्रेशर दिसून होते बॉलर वरती. बॉलर तयार. चेतन बराब या बॉलला चेंडूची फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 14 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा ऑन स्कोर बॉट लागल्या गेलेल्या आहेत. स्कोर बॉट लागल्या गेलेल्या आहेत. 5 बॉल टाकून झालेले आहेत. 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटचा बॉल बाकी असेल. भरपूर धावा खर्च करतोय चेतन. धावा खर्च झाले आहेत मागील ओव्हर मध्ये. चेतन याच्या त्या ओव्हरची भरपाई करावी लागेल. कमीत कमी धावा या खर्च करावे लागतील. जास्तीत जास्त विकेट प्राप्त करावे लागतील. दोन्ही क्षेत्रामध्ये चांगले प्रयत्न करावे लागतील. राकेश गोवारे राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. पहिला बॉल या षटकातील. यावेळेस चांगला फटका. चेंडूला टॅप केलाय. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. राकेश गोवारी षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस लेफ्ट ड्राईव्ह केला बॉलला हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गुरुनाथ आडल कडणार नाहीये कोणतीही चुकी आणि देईल 100% कॅच हमी. फलंदाज बाद. विकास हा बॅटर बाद झालेला आहे. विकास याने आपल्या संघाकरता 2 धावा बनवलेल्या आहेत. मोठा फटका खेचण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झाले नाहीये. बॉलवर टायमिंग थोडीशी चुकीची साधली गेली होती या फटक्यावरती परंतु ऑन साइडला सुंदर कॅच कॅरी केलेला आहे गुरुनाथ या खेळाडूने. पहिले विकेट डाऊन झालेले आहे पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए संघाची. तर नवीन बॅटर नरेंद्र चौधरी इंटर झालेल्या मैदानाच्या आतमध्ये. नरेंद्र चौधरी अँड रोशन उंबरसाडे बोथ आर नाउ बॅटर ऑन ग्राउंड. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू आहे. चेंडूच्या खाली
गुरु येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु महेंद्र देखील आला होता. त्यामध्ये थोडीशी जर आपण जर पाहिली तर कॉलिंग नव्हती. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. कॉलिंग करणं गरजेचं आहे, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय कामन संघाच्या माध्यमातून. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू आहे सचिन बॉलच्या खाली. सुंदर झेल कंप्लीट आणि फलंदाज होईल बाद मिस्टर रोशन नंबर 6. बॅक टू द पवेलियन गॉन. या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग करतोय मिस्टर राकेश गोवारी. मागील काही सीझनमध्ये म्हणजेच या सीझनमध्ये मागील काही स्पर्धेमध्ये भरपूर खराब फॉर्ममध्ये तो होता, परंतु वापसीचे संकेत दिलेले आहेत या बॉलरने. राकेश याने संघाचा कर्णधार आहे. चांगल्या आत्मविश्वासाने बॉलिंग करतोय. त्याला चांगले क्षेत्ररक्षक साथ मात्र देत आहेत. या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करावी लागेल या संघाला. पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए संघाच्या विरुद्ध नवीन बॅटर किरण केने मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल. राकेश गोवारी सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू खाली. गुरुनाथ, झेल मात्र ड्रॉप झालेला त्याच्या माध्यमातून. जबरदस्त प्रयत्न केला होता गुरुनाथ याने रनिंग कॅच पकडण्याचा, परंतु अंतिम क्षणामध्ये चेंडू हातातून निसटला गेलेला आहे. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या 20 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 1 बॉलचा खेळ बाकी असेल. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. राकेश गोवारी, बॉलिंग तर छान आहे या बॉलरची. या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलेल्या आपल्या संघाला फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 5 बॉलमध्ये 2 विकेट तो प्राप्त करतोय. षटकातील शेवटचा बॉल स्ट्राइक एंडला किरण. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राकेश गोवारी, फुल टॉस बॉल, लाफ्टेड ऑन नंतर धावफलकावर 22 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 22 धावा. दोन विकेटच्या मोबदल्यानंतर पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए संघाची ही धावसंख्या आपण पाहत आहोत. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त कमबॅक करून दिलेला आहे राकेश याने. त्याच्या माध्यमातून 2 विकेट त्याने नक्कीच प्राप्त करून दिलेल्या आहेत आपल्या संघाला. 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. खूपच कमी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या दुसऱ्या ओव्हरमध्ये. अँकरिंग बॉलिंग त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. आता मात्र अंतिम षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक सज्ज होईल बॉलर मिस्टर आदित्य बरफ. हा बॉलर बॉलिंग ट्रॅक सज्ज होईल. हा देखील एक चांगला खेळाडू आहे या कामन संघाचा. चांगल्या फॉर्म मध्ये तो आहे. नागलेच्या मैदानामध्ये चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर APL मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स राहिला होता. आता मात्र या मॅच मध्ये सातत्य कशा प्रकारे राहील या बॉलरचा पाहणार आहोत. पहिलाच बॉल, लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू जाईल आर पार, सीमा पार, चेंडू निघून जाईल मैदानाच्या पार. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका. ओव्हरपिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर आदित्य याने आणि त्या बॉलला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह करतोय बॅटर. चेंडूला पाठवलेला आहे 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 28 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्याच बॉल मध्ये 6 धावा खर्च करतोय बॉलर आदित्य बरफ. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. हाफ टॅकर बॉल, बॉलला सोडून दिलेला आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. बॉलच्या तळणी वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा.
धावसंख्या 29 वर पोहोचली गेलेली आहे. प्रेशराईज झालेला आहे बॉलर. धावा त्याने भरपूर खर्च केलेला आहे. एकाच बॉलमध्ये 7 धावा खर्च करतोय. कम बॅक करावं लागेल. मोठ्या धाटणीचा बॉलर आहे आदित्य बरफ. चांगल्या अपेक्षा आहे त्याच्याकडनं आपल्या संघांकरता. बॉलिंग करावी लागेल चांगल्या प्रकारे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडूच्या खाली विकेट कीपर. सुंदर कॅच अरविंद बरफ याच्या माध्यमातून कॅरी केलेला आहे आणि विकेट डाऊन होईल. पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए संघाची बाद होईल. बॅटर मिस्टर नरेंद्र चौधरी. बॅक टू द पवेलियन. गॉन. तीन बॉल त्याने फेस केले नरेंद्र याने. 9 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 9 धावांची पारी खेळली. नरेंद्र हा बॅटर. 9 धावा त्याने बनवलेले आहेत. 3 बॉल त्याने फेस केले होते. तर नवीन बॅटर एंटर होईल सुमित सरावणे. हा बॅटर हा देखील एक चांगला बॅटर आहे. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. बॉलर तयार आदित्य बरफ. पुढील बॉल षटकातील. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 3 बॉल टाकून झालेले आहेत. धावसंख्या 30 वर पोहोचले गेलेले आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. आदित्य बरफ षटकातील चौथा बॉल असेल. टाकण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर. बॉलच्या ताळणी लाईन खराब. बॉलची दशा देखील खराब होईल. या संघाची धावसंख्या 31 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. आदित्य बरफ धावा देतोय भरपूर. या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हर षटक आहे. हा नंबरचं षटक. मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू खाली राकेश. झेल नाव कंप्लीट आणि फलंदाज होईल बाद. मिस्टर किरण केने. बॅक टू द पवेलियन. गॉन. तीन बॉल त्याने फेस केले किरण याने. 4 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 4 धावा बनवून तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. तर त्याच्या जागेवरती नवीन बॅटर एंटर होईल पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए संघाच्या माध्यमातून. मयूर आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. मयूर बुजड एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. आदित्य बरफ या बॉलरला विकेट प्राप्त झालेली आहे षटकातील. यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी होईल. चेंडू जाईल. यावेळेला डॉट. स्ट्राईक एंडला मयूर हा बॅटर असेल. शेवटचा बॉल असेल या षटकातील. आदित्य तयार. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला दिशाहीन बॉलिंग. भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपाने. बॉलर आदित्य बरफ. दिशाहीन बॉलिंग. चांगल्या लाईन लेंथने डेफिनेटली चांगली कामगिरी करावी लागेल या बॉलवर. शेवटचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली बॉलर आदित्य बरफ. सुरेख कॅच अँड फलंदाज होईल बाद. मिस्टर मयूर बुजड. बॅक टू द पवेलियन. गॉन. बत्तीस धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए संघाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली. रोशन नरेंद्र चौधरी त्यानंतर किरण केने या सर्व बॅट्समनने त्यांच्या माध्यमातून 32 धावांची उभारणी केली गेली 3 ओव्हरमध्ये आणि 33 धावांचं लक्ष्य असेल आई गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. 33 धावांची लक्ष्य असेल. 11च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल कामन संघाला. पाहणं गरजेचं आहे या धावांचा पाठलाग करण्याकरता कशा प्रकारे उतरला जाईल मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स कामन हा संघ. त्यांना रोखण्याकरता पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए देखील सज्ज आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच
जबरदस्त मॅच पाहायला मिळेल दुसऱ्या इनिंग मध्ये. या मॅचचा या दुसऱ्या डावाचा धावतं विवरण पोहोचवण्याकरता आमंत्रित करूया आमचे साथी समर्थक मित्र जयेश डुकले यांना. धन्यवाद. वेलकम बॅक. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं आपण बघितलं इनिंग ब्रेक, त्यानंतर चेसिंगसाठी आता सुरुवात होते. किती धावांचं टार्गेट चेस करायचं आहे तर 33. सुमित बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा स्पेल घेऊन येताना पाहायला मिळतोय आपल्याला. बघा सुरुवात करण्यासाठी 33 धावा प्रति ओव्हरमध्ये सरासरी आपण पाहिली ना तर 11ची. सचिन आणि त्याला साथ देण्यासाठी आदित्य बराप ही जोडी आपण पाहतोय. आता आदित्य स्ट्राईक एंडला आलेले आहेत. जा खेळाची आपण पाहिलं तर मग क्रिकेटची चर्चा आपण पाहिली तर बघा सगळीकडे आता होताना पाहायला मिळते. कारण की नुकताच मग प्रारंभ वर्ल्ड कपला देखील झालाय, परंतु आता या स्पर्धेचा प्रारंभ तर मात्र पण झाला होता गुरुवारी आणि आता एंड मात्र पण आजच्या दिवसामध्ये होईल. बघा पंचांनी मात्र पण बघितलं शंका वर्तवली तिकडे की वाईट बॉल आहे की नाही आहे, नक्कीच ते त्यांना डाऊट क्लिअर करायचं आहे. अंपायर रिव्ह्यू इथे असेल आणि तो नक्कीच चेक केला जातोय.
इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल. आमच्या तिसऱ्या अंपायर्सने मात्र पण पहिले आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला गेला आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न, फटका खेळण्याचा झेल ड्रॉप होतोय. चला, मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर गेम ऑन आहे. चेसिंग करायचं आहे आणि या चेसिंग करत असताना फलकावर आता धावा आम्हाला जर बघायला मिळाल्या तर अंपायर्स या बॉलवर किती धावा घेतल्या? 2 आणि त्यामुळेच आता आमचे ऑफिशियल स्कोरर त्यांचं देखील लक्ष नव्हतं आणि त्याने सांगितलं लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि केंद्रित केल्यानंतर 2 धावा, एकूण टोटल टीमची 6. फटका खेचलाय हवे. यामध्ये बदल होताना आपल्याला बघायला मिळतोय. जिथे आम्हाला 6 सांगितल्या तिथे 2 आणखीन वाढलेले आहेत, 14 आहेत. जाऊ दे आता, झाला गेला सोड. लगेच आपण बघितलं तर थोडंसं आमचे स्कोरर त्यांचं कॅल्क्युलेशन नक्कीच थोडंसं मिस्टेक झालं होतं, ते सुधारलं आणि आम्हाला सांगितलं आणि पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचवतंय की आता ॲक्युरेट रन्स किती आहेत? 14 आहेत ना? 14. हा बॉल पाहिला आपण तर थोडासा बाहेर फेकला गेलाय. पंच पण बघितले तर मग लक्ष देत होते आणि लक्ष देऊन मात्र पण बघितलं तर आमच्यापर्यंत पोहोचवलं की एक्स्ट्रा रन्स. सिक्सर आला या ओव्हरमध्ये. 33 धावा म्हणजे 11ची सरासरी. अहो, मनगटी फटका वळवलाय. फिल्डर आले पुढे, बघा पुढे गेले आणि त्यामुळेच आपण पाहिलं नुकसान होताना पाहायला मिळते. कदाचित मागे थांबले असते तर अडवण्याची संधी मिळाली असते. थोडेसे गोलंदाज नाराज होताना बघायला मिळाले. तिथे आपण बघितलं तर मग पहिल्या ओव्हरमध्ये धावाच धावा इथे होताना बघायला मिळत. झालेली आपल्याला पाहायला मिळाली. छान. पनखंडा स्पोर्ट्स संघ असं वाटलं होतं की कदाचित चांगली बॉलिंग त्यांची बघायला मिळेल, परंतु राज ज्यांना आपण पाहिलं तर दुसऱ्या स्पेलमध्ये रोशन बघतो आपण, मिस्टर रोशन यांना आपण पाहिलं दुसऱ्या स्पेलमध्ये. राज उंबरसडा आणि रोशन उंबरसडा, म्हणजेच उंबरसडा हे नावं मात्र आपण बघितलं तर जोडतात आणि राज आणि रोशन म्हणजे एक राज आपण बघितला तर गवलीपाड्याकडे आहे आणि रोशन बघितला तर मग पानखंड्याकडे. आणि पानखंडा टीमकडे पण बघितलं तर मग रोशनचा जो स्पेल ना मी दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहतो, कदाचित त्यांना पहिल्या ओव्हरमध्ये यायला हवं होतं. विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि कमी धावा देत आहे यासाठी माहीर आहेत. परंतु आता बघा पहिल्या ओव्हरमध्ये 19 झाले आहेत म्हणजे जिंकण्यासाठी धाव्यांची गरज 14 असेल. यष्टांचा वेध घेणारा चेंडू होता, त्याला खेळलाय सचिनच्या माध्यमातून. टेक्निकली फटका खेळला गेलाय. फिल्डर तिकडे पोहोचत आहेत. धावा 2 सहज कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. गावदेवी स्पोर्ट्स कामन आणि त्यांच्या सोबतीने आपण बघितलं तर पानखंडा स्पोर्ट्स टीम ए ही मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगलेली बघायला मिळत आहे. रोशन
2 धावा पहिल्या बॉलवर कंप्लीट केल्यात. 14 हव्या होत्या, आता 12 हव्या असतील. चेंडू 11 असतील. एक क्रॉस खेळण्याचा मनसुबा दर्शवला जातोय. सचिन कवळे आपण बघितलं तर मग चतुर आहे, तर जवळून धाव घेण्याचा प्रयत्न या बळीला आपण पाहिला, पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा पुन्हा चोरल्या जात आहेत. काय चालाकी दर्शवली जाते बघा. ताकद मात्र आहे खेळाडूकडे, टायमिंग आहे, परंतु टायमिंगपेक्षा आपण बघितलं तर या वेळेला थोडंसं आपण बघितलं माइंड गेम खेळला जातोय. क्रिकेट आपण बघितल्यानंतर प्रत्येक वेळेला आपण पाहिलं तर शक्तीने नाही आहे तर युक्तीने देखील जिंकता येतंय आणि तेच करत असताना युक्तीचा वापर आपण पाहिला तर केला जातोय. दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल, आदित्य आणि त्यांच्या सोबतीने आपण बघितलं तर सचिन यांचा. खास करून सचिनची जी आता माइंडसेट आपण पाहू शकतो, जो विचारधारा आपल्याला बघायला मिळाल्या ना, की सिंगलला डबल कसं कन्वर्ट करतायत. समोर उंचावण्याचा प्रयत्न पाहतोय, फटका हवेत, फिल्डर तिकडे पकडणार झेल आणि समाप्त होताना पाहायला मिळतोय मिस्टर सचिन कवळे या खेळाडूचा खेळ. सुमितच्या हातामध्ये झेल कंप्लीट आणि पहिला मोठा धक्का टीम गावदेवी स्पोर्ट्स कामनला. धाव संख्या धाव फलकावर 23 वर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना आता बघायला मिळत आहेत मिस्टर राकेश गोवारी. मैदानाच्या आतमध्ये थोडासा पाण्याची गरज आहे ती पुरवली जाते, कारण की पाणी सध्या तरी जे एनर्जी देण्याचं कार्य करेल. मैदानाच्या आतमध्ये हा जो मॅच रंगला गेला आहे, फर्स्ट राऊंडचा अंतिमचा मॅच. सकाळचं सत्र आपण बघू शकतोय. सकाळच्या सत्रामध्ये जो खेळ आपण बघितला तर छान होताना पाहायला मिळाला. जवळजवळ सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले टीम आपण बघितले तर चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा. दुपारचं सत्र म्हणजे आपण बघितलं मग त्याच्यामध्ये 2 सामने जिंकले टीम आपण पाहिली आहे. जवळजवळ 9 चेंडू धावांची गरज आहे. हलक्या हाताने चेंडूला सॉफ्ट हँड पुश करो खुश रहो. 2 धावा जवळून तिसऱ्याच्या घेऱ्याजवळून 2 धावा येत आहेत. विचार बदलावा लागेल पानखंड टीमला. आत्ता आपण बघितलं तर मग समीकरण पुन्हा एकदा आपण बघितलं तर सोपं करण्याचा प्रयत्न आणि होतंय, हो झालंय आता, कारण की 25 धावा झाल्यात आणि 8 मध्ये 8. आता ही आहे पुढची वाट पकडायची आहे. ओ हो बॅटची कडा होती इकडे. विकेट किपरच्या थोडासा आवागाच्या बाजूला चेंडू चाललाय आणि त्यामुळे धावा सोप्या पद्धतीने मिळत आहेत. इकडे जवळजवळ आपण बघितलं तर धावा रोखण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये कोणत्याही स्थितीमध्ये. आपण बघितलं तर मग ते नियंत्रण आहे ना ते मात्र ठेवताना आतापर्यंत पाहायला मिळालं नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा मिळवल्या गेल्या. धावसंख्या पोहोचली आहे 27च्या घरामध्ये. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. हा बॉल हवेत आहे, कदाचित झेल होईल का? हो झेल आणि मोक्याच्या क्षणी झेल पकडला गेलाय. या फटक्याची गरज होती का? मी तर म्हणेन की हा फटका मॅच फिनिश करण्यासाठी मात्र खेळला गेला होता, परंतु मॅच तर फिनिश काही होताना पाहायला मिळत नाही. आणि इकडे आपण बघू शकतोय की ओव्हर फिनिश झालाय दुसरा. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावसंख्या फलकावर पाहतोय आपण 27. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. पाहू शकते या बळीला मैदानाच्या आतमध्ये.
मयूर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. मयूर नावाचे गोलंदाज आपण बघितला. बॅटर आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये महेंद्र. मयूरच्या हातामध्ये बॉलिंग सोपवले गेले. 6 मध्ये 6 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 6 मध्ये 7 करू दिल्या नव्हत्या, परंतु आज 6 मध्ये 7. कालच्या दिवसामध्ये तो कारनामा केला होता चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीमने. त्याने 7 धावांचा प्रयत्न, छोटीची फेकी फ्लाईट येते. ओ बॅकअप नाही झालं. किरण आपण पाहिलं तर थोडस इकडे नाराज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे आपण पाहू शकतोय जिथे एक धाव वाचवायला हवी होती तिथे एक विकेट घेण्याची संधी गमावली जाते. 2 धावा पुन्हा कंप्लीट केल्या जात आहेत. 4 धावा हव्या असतील येणारे 5 चेंडू. ऑफस्टोनच्या बाहेर पंच, पॉवरफुल पंच आणि इथे आपण पाहिलंय तर जिंकलाय या मॅचचा मंच. सामना जिंकलाय टीम गावदेवी स्पोर्ट्स कामन. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. गावदेवी कामान टीम चांगला खेळ आपल्याला बरोबर बघायला मिळाला आणि पानखंडा स्पोर्ट्स टीमला मात्र पराभवाच्या छायेमध्ये नक्कीच नेला. बघा 33 धावा कमी नव्हत्या, परंतु बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं पण बघितलं जो मोमेंटम सुमितच्या ओव्हरमध्ये गेला आणि नक्कीच तो थोडासा आपण पाहिला तर मग कामन टीमसाठी फायदेशीर ठरला. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे आणि तो देणारा होता मी. कोण आहे खेळाडू प्लेअर ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार? हो, आमचे ऑफिशियल अर्पित पाटील आम्हाला सांगतायत आदित्य बरप ठरतोय प्लेअर ऑफ दी मॅच. या आदित्य, आपण स्वीकारा तुम्ही प्लेअर ऑफ द मॅचचा हा अवॉर्ड.